ठाकरेंच्या 6 फुटीर खासदारांना सुप्रीम कोर्टाची नोटीस आहे। 2 आठवड्यामध्ये नोटीसला उत्तर देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। मोठी आणि महत्त्वाची घडामोड आपल्या राज्यातून आहे। या संदर्भातले अपडेट देत आहेत निवृत्ती बाबर, आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। निवृत्ती, ठाकरेंच्या 6 फुटीर खासदारांना सुप्रीम कोर्टाची नोटीस आहे। या नोटीसीत नेमकं काय नमूद करण्यात आलंय, सविस्तर सांगाल? नक्कीच आपण पाहतोय की जेव्हा 6 खासदार फुटले होते त्यावेळेस ठाकरेंच्या शिवसेनेकडून जे आहेत ते या 6 खासदारांना वैयक्तिक नोटीस देण्यात आली होती आणि त्यानंतर अध्यक्षांना देखील नोटीस देण्यात आली होती आणि आता 6 खासदारांच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेने सुप्रीम कोर्टामध्ये जे आहे ते केस देखील दाखल केली होती। मात्र आता आपण पाहतोय की सर्वोच्च न्यायालयाने लोकसभा सचिव आणि पक्ष सोडलेल्या 6 खासदारांना नोटीस बजावलेली आहे आणि 2 आठवड्यामध्ये या 6 खासदारांनी नक्की पक्ष का सोडला आणि कोणकोणती कारणं होती आणि इतर बाबींसाठी जे आहे ते आता नोटीस पाठवण्यात आलेली आहे। हे आपण पाहायला गेलं तर ह्या 6 खासदारांनी शिंदेच्या शिवसेनेमध्ये दाखल होत असताना माध्यमांमध्ये प्रतिक्रिया दिल्या होत्या। मात्र आता त्यांना नोटीस पाठवून 2 आठवड्यामध्ये त्यांना उत्तर देण्यासाठी ही नोटीस जी आहे ते देण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे या 6 खासदारांकडून नक्की काय उत्तरं दिली जातात हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। याच्या अगोदर पक्षाकडून देखील त्यांना नोटीस देण्यात आली होती। मात्र आता आपण पाहतोय की सर्वोच्च न्यायालयाने लोकसभा सचिवालय आणि पक्ष सोडलेल्या या 6 खासदारांना खरं तर नोटीस दिलेली आहे। याच्या अगोदर आपण पाहतो की ठाकरेंच्या शिवसेनेकडून स्वतः अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांच्या माध्यमातून या 6 खासदारांना नोटीस देण्यात आली होती आणि सचिवालयाला देखील पत्र दिलं होतं। मात्र आता आपण पाहतोय की सर्वोच्च न्यायालयाने सचिवालय आणि या 6 खासदारांना नोटीस दिलेली आहे। त्याच्यामुळे आता हे 6 खासदार काय उत्तर देतात आणि त्यांना अवधी देखील देण्यात आलेला आहे। 2 आठवड्याच्या आत त्यांना उत्तर द्यायचं आहे। त्याच्यामुळे हा जो कालावधी दिलेला आहे हा देखील कालावधी त्यांच्याकडून पाळला जातो। निश्चितच निवृत्ती, याकडे आपले लक्ष असेल। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। प्रस्तुत करता